नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग. काल अतिशय दुःखद घटना घडली नाशिकमध्ये. ती म्हणजे एका मुलाने आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण होतं एन्झायटी आणि डिप्रेशन. आजकाल जर विचार केला तर हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, किंवा मला असं वाटतं जगातला सगळ्यात मोठा आजार जर कुठला झाला आहे तर तो आहे एन्झायटी आणि डिप्रेशन. आणि हा एक लहान मुलापासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्याच एज ग्रुपमध्ये हा खूप मोठा आजार आपण म्हणू शकतो, किंवा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि जो नॉर्मली सगळ्यांमध्येच बघायला मिळतो. नक्कीच एन्झायटी हे सगळ्यांमध्येच असते. तिचं लेवल्स कमी जास्त असतात, किंवा स्टेजेस कमी जास्त असतात. फक्त ज्यांना त्याच्यासोबत डील करता येतं ते सर्वसामान्य लोक करतात. ज्यांना ते डील करणं अतिशय अवघड होतं ते लोक मग ह्या लेवलला जातात की ते अतिच अँशियस होतात, खूपच डिप्रेशनमध्ये जातात आणि अशा काही चुकीचे निर्णय घेतात. मला असं वाटतं या टॉपिकवर बोलणं खूप गरजेचं आहे, कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट अचानक नाही घडत. जेव्हा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जातो किंवा एखाद्या माणसाला एखाद्या वस्तू एखाद्या गोष्टीबद्दल एन्झायटी होते, हे अचानक नाही होत. ह्याला एक ट्रिगर पॉईंट असतो. मित्रांनो, ज्यांना हे सगळे प्रॉब्लेम येतात त्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही. ह्याच्यासोबत डील पण तुम्ही इझिली करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण शोधा की आपल्याला कशामुळे एन्झायटी होते, कशामुळे आपल्याला डिप्रेशन येतं आहे. आणि एकदा की कारण मिळालं, म्हणजे आता आमच्याच घरातली गोष्ट आहे की आई आमची केदारनाथला गेली होती आणि तिथं खूप साऱ्या घटना घडल्या. खूप जोरात पाऊस झाला आणि खूप साऱ्या दरडी कोसळल्या, घटना घडल्या. कुठे घोड्यावरनं लोक पडले, कुठं काही घसरले, काहींना लागलं, काही मरता मरता वाचले. आणि ह्या सगळ्या गोष्टींची तिच्या मनात भीती बसली आणि तेव्हापासून तिला खूप एन्झायटी व्हायला लागली. आणि ते एन्झायटीचं प्रमाण इतकं वाढत गेलं की आता तिला BP, शुगर सगळे प्रॉब्लेम चालू झाले. आणि ती एन्झायटीच्या स्टेजेस तर इतक्या वाढल्या आहे की आता ती गर्दीला घाबरते, मोठ्या आवाजाला घाबरते, त्याच्यानंतर माणसांमध्ये जायला घाबरते. अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आणि तेव्हा मग मी जेव्हा त्याचा अभ्यास करत गेलो की हे का होतं, कशामुळे होतं, तेव्हा मला कळलं की मित्रांनो, तुम्हाला पण जर असे एन्झायटीचे प्रॉब्लेम होत असेल तर पहिली गोष्ट रूट कॉज शोधा की हे कशामुळे झालं आणि कुठून सुरू झालं. जेव्हा तुम्हाला हे कळेल की ह्या गोष्टींमुळे मला एन्झायटीचा प्रॉब्लेम चालू झाला आहे, तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. कारण एन्झायटी जेव्हा होते तेव्हा माणूस दोन प्रकारे त्याला डील करतो. एक म्हणजे एकतर त्याला अवॉइड करतो, म्हणजे टाळतो, आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती अतिविचार करतो. जेव्हा माणूस अतिविचार करतो तेव्हा माणूस डिप्रेशनकडे चालत जातो. एन्झायटी तर असतेच, पण ते एन्झायटी डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होत चालते आणि माणूस खच्चीकरण होत चालतो मनाने. मग त्यामुळे आपण काय करू शकतो मित्रांनो, की जेव्हा एखाद्या वस्तूचा आपण अतिविचार करतो तेव्हा ते विचार कसे कमी करता येईल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून तुमचे एन्झायटीचे लेवल कमी होतात. मग आता अतिविचार तुम्ही कमी कसे करणार, तर फॉर एक्झाम्पल आता मी इथे बसलोय, मग आपण काय करणार, बसल्या बसल्या समजा आता मी बघतोय मुलं खेळत आहे, पक्ष्यांचा आवाज येतोय, हवा चालू आहे, हे सगळ्या गोष्टी घडतात, आजूबाजूला लोक वॉक करताय. हे सगळं बघताना मी डोळ्यांनी ते बघतोय, पण कानाने मी आजूबाजूचे बॅकग्राऊंड नॉईज ऐकतोय, सगळे पक्ष्यांचे आवाज ऐकतोय. पण माझ्या मनामध्ये काय चालू आहे, माझ्या मनामध्ये तीच गोष्ट चालू आहे जिची मला भीती वाटते. म्हणजे समजा मला जर एखाद्या गर्दीची भीती वाटते, गोंगाटाची भीती वाटते, तर माझ्या मनात तेच आहे नाही का, गणपतीमध्ये अशी गर्दी होती, कालिकेला इकडे गर्दी होती, नवरात्रात गर्दी असते, दिवाळीत अशी गर्दी होती मार्केटला. मग माझ्या मनात ती भीती असते, मग मी तो विचार करत असतो. पण नॉर्मली आपण काय करायला पाहिजे की हे जे अतिविचार जे असतात हे कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, ते आता जसं मी समजा इथे पार्कमध्ये बसलोय, तर मग मी आता माझे विचार, डोक्यामध्ये येणारे नंबर ऑफ विचार आहे ते कसे थांबवू शकतो. तर महत्त्वाचं म्हणजे मी बघू शकतो, अरे मुलं खेळत आहे, मग ते काय खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे, अरे वा किती मुलं आहे, 6 मुलं आहे, ओके, 3 बॉलिंग करताय, 3 फिल्डिंग करताय, 1 बॅटिंग करतोय, 1 कीपर आहे. मग हे सगळं बघू शकतो. किंवा आजूबाजूला हे पक्षी उडत आहे, त्या पक्ष्यांकडे बघू शकतो, त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो, अरे ते किती छान उडतात, काय करतात, झाडांचे पानं हालत आहे, त्यांना नोटीस करू शकतो. आणि जेव्हा मी असं एंगेज असतो तर तेव्हा आपल्याला जे मनात येणारे विचार आहेत ते थोडे कमी होऊन जातात, त्यांचे जे ॲग्रेशन आहे ते थोडं कमी होऊन जातं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होतात. जसं आता मी बघतोय की नाही का, त्या मुलांकडे बघतो, अरे किती मुलं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपले तरी पण समजा अतिविचार जात नसतील तर आपण काय करू शकतो की समजा ते मुलं आहे तर मुलांना काउंट करा. फॉर एक्झाम्पल खूप गर्दी दिसते, काउंट करा, 1 2 3 4 5 6 12 15 मुलं आहे. तर मी जेव्हा ते 15 काउंट करत होतो तेव्हा त्या 2-3 सेकंदासाठी तरी माझे विचार थांबले होते. मग असं तुम्ही करू शकता की तुम्ही ते जिथे तुम्ही बसलाय त्या गोष्टींमध्ये एंगेज व्हा.
की आता समजा इथे माझ्या आजूबाजूला झाड आहे, मग झाडं मोजा, अरे किती आहे, हां ओके एवढे झाड आहे, मग कुठले कुठले झाड आहे, आंब्याचे किती, पेरूचे किती. जेव्हा तुम्ही असे इन्वॉल्ड असतात, एंगेज असतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तेव्हा तुमचा अनकॉन्शियस माइंड थोडा शांत होतो आणि तुमचे आजचे विचार जरा थांबतात. म्हणजे असं तुम्ही त्याला डील करू शकता. आणि याची दुसरी स्टेज असते की आपण टाळतो. म्हणजे समजा आपल्याला गर्दीची भीती, तर आपण काय करतो, गर्दीत जाणं टाळतो. मग त्याला आपण काय करू शकतो, तर आपण टाळून तर चालणार नाही, कारण जर जितकं तुम्ही टाळणार तितकी तुमची भीती वाढत जाणार वाढत जाणार. मग आज तुम्हाला 50 लोकांची भीती वाटते, उद्या तुम्हाला 20 लोकांची पण वाटेल, परवा तुम्हाला 5 लोकांची वाटेल, आणि एक दिवस असं येईल की तुम्हाला रिक्षात बसायची पण भीती वाटेल, म्हणजे ते बाजूचे 2 लोक पण तुम्हाला सहन नाही होणार. मग हा झाला टाळण्याचा प्रकार. तर हे टाळण्याचा प्रकार पण आपल्याला कमी करता आला पाहिजे. मग त्याला तुम्ही काय करू शकता, मग सुरुवातीला 2 मिनटासाठी 2 लोकांमध्ये जा, मग नंतर थोडं 5 लोकांमध्ये जा, मग मंदिरात जा, कुठेतरी बसमध्ये फिरा, जेणेकरून अशी थोडी थोडी तुम्ही सवय ती मोडली पाहिजे टाळण्याची. कारण जितकं तुम्ही टाळणार तितकं तुम्ही अजून अँशियस होणार, तेवढी एन्झायटी वाढत जाणार. मग ती तुम्हाला कमी करायची आहे. मग कमी करायसाठी काय करायला लागणार, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तुम्ही हळूहळू करा. म्हणजे काय, तुम्हाला जर उंच असण्याची भीती वाटते तर तुम्ही 1 मजल्यावर जा, पहिल्या फ्लोअरवर जा, तिथून खाली बघा. मग नंतर 2-3 दिवसांनी तुम्ही 2ऱ्या मजल्यावर जा, 5व्या मजल्यावर जा, 10व्या मजल्यावर जा. मग तसं तुम्ही अशी हाईट वाढत जाणार, तशी तुम्हाला बघायची सवय होईल आणि तुमची भीती मोडेल. तुम्हाला पाण्याची भीती, तर तुम्ही थोड्या पाण्याजवळ जा, कधी तलावाजवळ जा, कधी छोट्या नदीजवळ जा, नाल्याजवळ जा. मग हळूहळू तुम्ही एखाद्या मोठी नद्याजवळ जा, एखाद्या धबधब्याजवळ जा. मग असं करत करत तुमची ती भीती निघून जाणार. मग ह्या ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टींना तुम्ही फेस करायला चालू करा, जेणेकरून तुमची भीती कमी होईल. आणि हेच सगळे रिझन आहे ज्याच्यामुळे तुमची एन्झायटी कमी होईल. आणि एन्झायटी कमी झाली तर नक्कीच तुम्हाला डिप्रेशनला पण फरक पडेल, कारण डिप्रेशन कशामुळे येतं, अतिविचारांमुळे. मग अतिविचार करायला हेच सोल्युशन आहे. नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.